मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आज 4 दिवस झाले आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि काल त्यांची तब्येत खालावली असता पुण्यात मराठा आंदोलन आक्रमक झाले होते। पण आज याच अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा बंधूंनी आणि भगिनींनी मुख्यमंत्री मराठा आरक्षण स्मरण यात्रा काढली आहे। ही यात्रा खंडोजी बाबा विठ्ठल मंदिर डेक्कन येथून मंत्रालय मुंबई पर्यंत पायी दिंडी निघणार आहे। वर्षा काय, स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे। सुरुवात करू डायरेक्ट। जय शिवराय। आज अखंड मराठा समाज पुणे जिल्हा याच्या वतीने आम्ही आज मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना आठवण करण्यासाठी आज आम्ही सर्वजण चालत चालत मुंबईकडे रवाना झालेलो आहे। मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं आम्ही या यात्रेला नाव दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना आम्हाला आठवण करून द्यायची की त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणून। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही मुंबईकडे निघालो तेव्हा पाटलांना वाशीमध्ये अडवलं आणि वाशीमध्ये त्यांना अध्यादेश दिला आणि आम्ही त्याच्यावरती आमचं आंदोलन सोडलं होतं। या दोन गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आमचा मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आमचे काही बांधव भक्ती शक्ती चौकात थांबलेत, काही बांधव आमचे उद्या येणार आहेत, काही बांधव संध्याकाळी येतील। पण हा आमचा जो लोंढा आहे तो वाढत वाढत 100% जाणार। असंख्य मराठे मुंबईपर्यंत जाईपर्यंत आमच्या बरोबर सामील होणार आहेत आणि तुमच्या या माध्यमातून एक सर्व मराठा समाजाला विनंती करतोय की पाटलांची तब्येत अतिशय बिघडलेली आहे। पाटील आपल्यासाठी आज स्वतःच्या जीवाचा खेळ करतात, स्वतः त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत। त्यांचं एकच म्हणणं आहे की आता जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर पुढे आपल्याला आरक्षण मिळणार नाही, परत 5 वर्ष वाट बघत बसायला लागेल। म्हणून ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत। तर आपल्या घरात बसलेल्या बांधवांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की तो जो माणूस आपल्या कुटुंबातील आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुणबी सर्टिफिकेटसाठी लढत आहे तर आपण पण एकदा रस्त्यावरती या। आपण आपल्या राजकीय नेत्यांसाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्या मित्रांच्या पार्ट्यासाठी, लग्नासाठी बाहेर पडत असतो। आज समाजासाठी आणि आज ह्या आपल्या पाटलांसाठी सगळ्यांनी बाहेर यावं आणि आमच्या रॅलीत सामील व्हावं ही तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठा समाजाला विनंती।